जो हमारा जो प्लान है उसके लिए हमने सोचा है, और उसमें कल से हम लगभग 131 पॉइंट्स लगाने वाले हैं पूरे शहर में, और रात के टाइम पे भी लगभग 20 पॉइंट, और हम रेंडमली इनको चेंज भी करते रहेंगे। इसके जो है 25 दिसंबर का या फिर 31 दिसंबर का, तो हम लोग जो हैं अच्छे से सेलिब्रेट करें, आराम से सेलिब्रेट करें, और किसी को भी कोई तकलीफ ना हो, ड्रिंक करके कोई ड्राइव ना करे। अगर इस तरह कोई मिलता है तो हमने जिस तरह से कार्रवाई की है, उनमें कई लोगों को इम्प्रिजनमेंट भी हुई है, जेल भी हुई है, हैवी फाइन भी उनके ऊपर लगाया गया है, उनकी गाड़ियां भी जब्त की गई हैं। इसी तरह की कार्रवाई हम इसमें करते रहेंगे। कोई भी अंडर एज जो बच्चा है जिसकी उम्र कम है, लाइसेंस नहीं है जिसके पास में, उसके ऊपर भी कार्रवाई होती है और उसके पेरेंट्स के ऊपर भी कार्रवाई होती है। तो इसमें हमारी सख्ती जिस तरह की है वो सख्ती हमारी उसके ऊपर रहेगी, और कोई भी वायलेट ना करे, और अगर वो कोई इस तरह करता है तो उसके ऊपर हम हैवी कार्रवाई करेंगे। नहीं, मैं बताना चाहूँगा या ऑपरेशन न्यूटनमुळे प्रामुख्याने आपण पाहिलं असेल की ड्रंकन ड्रायव्हिंगवर चांगला जोर देण्यात आला होता, आणि ज्याच्यामुळे सगळ्यात जास्त ॲक्सिडेंटचे कारण जे होतं दारू पिऊन वाहन चालवणे, आणि विशेष करून जे पेरीफेरीचे भाग होते आपले शहरात येणारे रस्ते, ज्याच्यावर जास्त लोक दारू पिऊन गावाबाहेर जाणारे किंवा शहरात आतमध्ये येणारे ह्या लोकांचे ॲक्सिडेंट व्हायचे, तर ते ॲक्सिडेंटचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झालेले दिसत आहे. आणि निश्चितच ह्या ड्रंकन ड्रायव्हिंगचं अभियानमुळे पण त्याच्यामुळे बरेच फरक पडले. त्यासोबतच जे रॉंग साईड ड्रायव्हिंग आहेत किंवा विदाऊट हेल्मेट ड्रायव्हिंग याच्यावरही खूप कारवाया झालेल्या आहेत, आणि याच्यामुळे सुद्धा मला वाटतं ॲक्सिडेंटमध्ये प्रिव्हेन्शन आलेलं आहे. आणि जे रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंगचे जे केसेस केले ट्रॅफिक डिपार्टमेंटने, त्यामध्ये सुद्धा लोकांमध्ये एक भीती आहे की रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंग किंवा रॅश ड्रायव्हिंग केली किंवा ओव्हर स्पीडिंग केली तर कुठे ना कुठे त्याच्यावर चालन होतं किंवा कारवाई होते. तेच आजचा उद्देश आज होता की आपल्या माध्यमातून आणखी याच्यात अवेअरनेस जास्तीत जास्त झाला तर जे ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण आहे ते कमी होतील, आणि जे अनधिकृत ड्रायव्हर्स आहेत, लहान मुलं आहेत, पर्टिक्युलरली मायनर्स ज्यांना ते व्हेकल चालवायला देतात आईवडील, तर हे असे ॲक्सिडेंट्स होणार नाही. किंवा जे लहान मुलांकडून मोठे वाहनसुद्धा चालवतात बऱ्याचदा रात्रीच्या वेळेस किंवा काही ओकेजनमध्ये, तर ते रॅश ड्रायव्हिंग केल्यामुळे ॲक्सिडेंट्स झालेले आहेत अनेक ठिकाणी शहरात, किंवा आपण पाहिलं असेल वेगवेगळ्या शहरात सुद्धा झालेले आहेत. तर असे ॲक्सिडेंट्स होऊ नये ह्याच्यासाठीच हा प्रयत्न आहे. आणि मला वाटते आणखी सस्टेन कारवाई झाली तर निश्चितच याच्यात आपल्याला फॅटल ॲक्सिडेंट्स आणि इतर ॲक्सिडेंट्सचे सुद्धा प्रमाण कमी होईल, आणि डिसिप्लिन ट्रॅफिक नागपूर शहराला वळण लागेल हा जो प्रयत्न आहे आपल्या सगळ्यांचा, तर त्याच्यात आपल्याला यश मिळालं पाहिजे.